नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. आज खूप स्पेशल डे आहे, कारण आज आम्ही सिद्धिविनायकला जाणार आहोत. तर त्या अगोदर सकाळी मी मस्तपैकी लुसलुशीत अशी इडली बनवली होती आणि त्याच्यासोबत कोकोनट चटणी बनवली होती. खूप सॉफ्ट झाली होती इडली. नाश्ता करून घेतला आणि घरच्या देवाची पूजा वगैरे झाली होती. बाळाचा बड्डे असल्यामुळे ना त्याला ओवाळलं होतं आम्ही घरीच अगोदर, आणि मग त्याला घेऊन गेलो सिद्धिविनायकला. कॅब बुक केली होती, थोडा वेळ वाट बघितली, कॅब आली आणि मग आम्ही निघालो. मस्त बाहेरचे नजारा बघत खूप दिवसांनी एवढा लवकर जात होतो आम्ही बाहेर. तर खूप छान वातावरण होतं बाहेरचं. तिथे पोचलो. सर्वप्रथम आम्ही तिथे गजरा घेतला गजरा लावण्यासाठी. खूप वेगवेगळ्या प्रकारचा होता. मला सिंपल आवडतो, त्याच्यात काही मिक्स फुले नसलेला. तर मी तिथे 2-3 गजरे घेतले. वेण्या पण खूप छान होत्या. एक मी केसात माळली आणि एक माझ्या आईला दिली. खूप छान दिसत होता गजरा. त्याच्याजवळ बाळ पण अगदी छान बसलं होतं. तिथे गेल्यावर आम्ही एक ते ओटीचं सामान घेतलं, हार वगैरे, आणि देवदर्शन झालं. तिथे जास्त शूट नाही करता आलं. आणि त्यानंतर मग बाळ पण मस्त बसलं होतं, तिथे खेळत होतं. अशा प्रकारे आमचं दर्शन खूप निवांत झालं होतं. जास्त गर्दी नव्हती आणि वेळेवर पोचलो होतो. बाळ तिथे देवाच्या पाया पण पडत होतं. जे आम्हाला ओटीचं सामान भेटलं तो प्रसाद आम्हाला रिटर्न भेटला. मोदक होते त्यामध्ये. उंदीर मामाच्या कानात काहीतरी सांगावं असं म्हणतात, जी अपेक्षा असेल, पण मी तिथे काहीच सांगितलं नाही. दर्शन घेतलं आणि तिथून निघालो. बाळाची आपली मस्ती तर चालूच होती. ह्याच्याकडेवरून त्याच्याकडेवर त्याचं फिरणं चालूच होतं. मग घरी घ्यायला आम्हाला मोदक, प्रसाद, पेढा असं काय बरंचसं सामान घ्यायचं होतं. तर मग आम्ही त्यासाठी फिरलो थोडा वेळ आणि मग इडली खाऊन परत इडलीच खाल्ली मी, आणि मग परत कॅब बुक केली आणि घराकडे वळालो. खूप छान दिवस होता आजचा, आणि खूप दिवसापासून जायचं होतं सिद्धिविनायकला, तर आज फायनली तो दिवस आला होता. बाळाला घेऊन आम्ही परतलो आणि अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला. आणि उद्या किंवा परवा त्याचा बड्डेचा पूर्ण व्हिडिओ येईल. घरी पोचल्याच्या नंतर मी पपई चिरली होती. आईने गावाकडून आणली ती पपई, सर्वांनी खाल्ली. आणि आईने ना घरच्या दुधाची बर्फी करून आणली होती, ती पण खूप छान झाली होती. ती बर्फी खाल्ली, तुम्ही बघू शकता. घरची होती त्यामुळे याची चव अगदीच ऑथेंटिक होती, प्युअर होती आणि खूप छान लागत होती. जेवणामध्ये डाळ, भात, भाजी, चपाती, कैरी आणि कांदा होता. बाळाच्या बड्डेसाठी, उद्या बड्डे असल्यामुळे त्याच्यासाठी मी मेहंदी काढली होती. कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.